वार्तांकन रोखठोक बातमी। महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं आपला पत्ता खोललाय। सोमवारी रात्री पार पडलेल्या कोर कमिटीच्या बैठकीत पार्थ पवार यांनी राज्यसभेच्या रिंगणात उतरवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे। तसेच पक्षाची युती सर्व धुरा सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवत त्यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यावरही शिक्कामोर्तब करण्यात आला आहे। प्रफुल्ल पटेल यांच्या मुंबईतील निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोर कमिटीचे खलबत्ते पार पडली। या बैठकीला सुनेत्रा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते। मागील लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पार्थ पवार सक्रिय राजकारणापासून काहीसे दूर होते, मात्र आता त्यांना थेट दिल्लीच्या वरिष्ठ सभागृहात पाठवून पक्षानं तरुण नेतृत्वाला संधी देण्याचं निश्चित केलं आहे। येत्या 26 फेब्रुवारीला वरळी डोम इथं होणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांची अधिकृतपणे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषणा केली जाईल। संख्या बलाल पाहता महायुती आपल्या हक्कांच्या मतांच्या आणि अतिरिक्त मतांच्या जोरावर 7 पैकी 6 जागा आरामात जिंकण्याची चिन्ह आहे, तर महाविकास आघाडीला त्यांच्या एकत्रित संख्याबळानुसार केवळ एका जागेवर समाधान मानावं लागेल। अशा स्थितीत मविया आपला दुसरा उमेदवार उतरवून घोडेबाजार करणार की निवडणूक लक्षवेधी बिनविरोध होणार याकडे राजकीय विश्लेषकांचं लक्ष लागलंय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।